नमस्कार मित्रांनो, द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नागपूर जिल्हा विशेष थोडीशी माहिती घेणार आहोत. चला तर सुरू करूया. नागपूर जिल्हा विशेष. नाग नदीच्या काठी असलेल्या या शहराला नाग नदीवरून नागपूर हे नाव पडले. मित्रांनो, हे लक्षात असू द्या, नाग नदीवरून नागपूर हे नाव पडले. हे शहर मराठा राजवटीत भोसल्यांच्या राजधानीचे शहर होते. येथील दीक्षाभूमी स्थान प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर आहे. नागपूर संत्र्यासाठी देशातच नव्हे तर विदेशात सुद्धा प्रसिद्ध आहे. 4 फेब्रुवारी 2004 रोजी नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला. नागपूर विद्यापीठाचे नामकरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असे करण्यात आले. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार करून दीक्षा घेतली. हे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे धर्मांतर होय. कामठी येथील सर्वदूर गाजलेले ड्रॅगन पॅलेस हे बौद्ध धम्म मंदिराचे 23 नोव्हेंबर 1999 ला उद्घाटन झाले. अतिशय देखणी वास्तू असणारे हे मंदिर ड्रॅगन पॅलेस मंदिर म्हणून ओळखले जाते. नागपुरात किती तालुके आहेत? नागपूर हे भारताचे भौगोलिक केंद्र दर्शवणारे 0 माइल मार्करसह देशाच्या मध्यभागी आहे. यात 14 तालुके आणि 12 विधानसभा मतदारसंघ आहे. क्षेत्रफळ 9,892 चौरस किलोमीटर आहे. साक्षरता दर 89.50% आहे. 1 महानगरपालिका आहे. 14 नगर परिषद आहेत. नगरपंचायत 6 आहेत. पोस्ट ऑफिस 66 आहेत व विद्यापीठे 4 आहेत. सीमा. नागपूर जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेशातील छिंदवाडा व शिवणी हे जिल्हे असून वायव्येस अमरावती जिल्हा आहे. दक्षिणेस चंद्रपूर जिल्हा आहे. पूर्वेस भंडारा जिल्हा आणि पश्चिमेस वर्धा जिल्हा आहे. नागपूर शहराचे संस्थापक राजा बख्त बुलंदशाह हे आहेत. जिल्ह्यातील प्रमुख पिके ऊस, गहू, संत्री, ज्वारी, तूर, मूग, सोयाबीन, सूर्यफूल, कापूस हे नागपूर जिल्ह्यातील मुख्य पिके आहेत. नागपूर जिल्ह्यातील नद्या. नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर वर्धा व पूर्व सीमेवर वैनगंगा नदी आहे. पश्चिम सीमेवर वर्धा व पूर्व सीमेवर वैनगंगा ह्या नद्या आहेत. कन्हान ही नागपूर जिल्ह्याची प्रमुख नदी आहे. कन्हान ही नागपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहते. ती उत्तरेकडून वाहत पूर्वेकडे जाते आणि जिल्ह्याच्या सीमेवर वैनगंगा या नदीला मिळते. नागपूर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे. रामटेक. रामटेक येथे महाकवी कालिदासांनी मेघदूत हे काव्य लिहिले होते. येथे महाकवी कालिदास स्मारक आहेत. अंभोरा. अंभोरा येथील चैतन्येश्वरांचे व हरिहर स्वामींचे मंदिर प्रसिद्ध आहे. कळमेश्वर येथे संत्रा व मिरचीच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. भिवापूर. मिरचीच्या बाजारासाठी भिवापूर हे प्रसिद्ध आहे. नागपूर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे. नागपूर. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर आहे. येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते. येथील सीताबर्डी किल्ला पाहण्यासारखा आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ येथे आहे.
महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ निरीरमण विज्ञान केंद्र प्रसिद्ध आहे. कामठी येथील दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. येथे सैनिक प्रशिक्षण देणारे विद्यालय असून अलीकडे येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित आहे. काटोल काटोल येथे लिंबू फळाचे संशोधन केंद्र आहे. सावनेर दगडी कोळशाच्या खाणी आहेत. सावनेर येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत. नागपूर जिल्ह्यातील प्रमुख प्रशासन अधिकारी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर हे आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा हे आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राज गहलोत हे आहेत. देवेंद्र कुमार उपाध्याय हे मुख्य न्यायमूर्ती आहेत. श्री विनेश सुराणा हे जिल्हा व सत्र न्यायाधीश आहेत. पोलीस आयुक्त नागपूर शहर डॉक्टर रवींद्र कुमार शिंगल हे आहेत. पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्षे पोद्दार हे आहेत. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.